नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, आजकाल आपण पाहत असतो की मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, लग्नाला त्यांच्या उशीर झालेला आहे। काही ना काही प्रॉब्लेम, काही ना काही अडचणी हे त्यांच्या लग्नात निर्माण होत असतात। तर अशा वेळी आपल्याला फक्त मुठभर उडीद डाळ या ठिकाणी ठेवायची आहे, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये किती भयंकर दोष असेल तर तो दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल। तर मंडळी, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा। तर मंडळी, लग्ना संदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, म्हणजे मराठी मेघना या यूट्यूब चॅनलवरती लग्ना संदर्भात भरपूर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत। जवळजवळ 85-90 व्हिडिओ हे अपलोड झालेले आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुला-मुलींचे लग्न देखील ठरलेले आहे। तसे मला कमेंट आलेले आहेत, कारण मी जे हे तुम्हाला उपाय सांगत आहे तर ते ज्योतिषाने सांगितलेले महा उपाय आहेत, आणि ज्यामध्ये बऱ्याच मुला-मुलींचे लग्न देखील ठरलेले आहे। तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर मंडळी, या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात पाहूया। तर बघा, या उपायासाठी आपल्याला एक लोखंडी प्लेट लागणार आहे, म्हणजे छोटीशी लोखंडी प्लेट तुम्हाला बाजारातून आणायची आहे। जर तुमच्याकडे लोखंडी प्लेट नसेल तर मग तुम्ही स्टीलची प्लेट घेतली तरी देखील चालेल। थोडंसं आपल्याला दही लागणार आहे, कुंकू लागणार आहे, आणि आपल्याला मुठभर उडदाची डाळ लागणार आहे। आणि जर तुम्ही स्टीलची प्लेट घेणार असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला एक लोखंडी चूक लागणार आहे, कारण या ज्या वस्तू आहेत, म्हणजे उडीद डाळ आहे तर ती शनीची कारक आहे। त्याचप्रमाणे लोखंडी खिळा आपण घेणार आहे तो देखील शनीचाच कारक आहे। तर हा सर्व उपाय आपल्या शनिदेवांच्या साठीच करायचा आहे। तसेच आपल्याला एक आट्याचा दिवा लागणार आहे, त्याच्यामध्ये राईचं तेल टाकायचं आहे, आणि त्याच्यामध्ये 4 वाती टाकायच्या आहेत, म्हणजे चौमुखी दिवा आपल्याला एक घ्यायचा आहे। म्हणजे मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही शनीची 7.5 चालू आहे, किंवा शनी दोषामुळे मुलांच्या लग्नात विलंब झालेला आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम हे शनिदेवामुळे येत असतात, तर त्यासाठीच आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे। तर हा उपाय आपल्याला शनिवारी संध्याकाळी करायचा आहे, कारण शनिवारी संध्याकाळच्या वेळेमध्ये पिंपळाच्या झाडाजवळच आपल्याला हा उपाय करायचा आहे। कारण शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडामध्ये शनिदेव हे शनिदेवाचं वास्तव्य असतो, आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळीच हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय कोणी करावा, तर हा उपाय आहे तर मुलांनी स्वतः केला तर अतिशय उत्तम आहे। परंतु जर मुले जॉब निमित्ताने, व्यवसाय निमित्ताने किंवा कोणत्याही कारणास्तव बाहेर राहत असतील तर मग हा उपाय मुलाचे आई वडील करू शकतात, बहीण करू शकते, वहिनी करू शकते, कोणीही हा उपाय करायचा आहे। घरातील कोणत्याही सदस्याने केला तर देखील चालेल। हा उपाय आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ का करायचा आहे, तर कारण पिंपळाच्या मुळात ब्रह्मा, खोडामध्ये विष्णू आणि त्याच्या अग्रभागामध्ये शिव वास करतात अशी मान्यता आहे। त्यामुळेच या झाडाला त्रिमूर्तीचे प्रतीक देखील मानले आहे। तसेच आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक म्हटलं आहे। या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटलं आहे। श्रीमद भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायात श्रीकृष्णाने स्वतः म्हटलं आहे की या वृक्षामध्ये मी पिंपळ आहे, त्यामुळे पिंपळ हे थेट भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण रूप मानले जाते। ब्रह्मपुराणाच्या 118व्या अध्यायात एक संदर्भाद्वारे सांगण्यात आले आहे की शनिदेवाने सांगितले होते की जो कोणी शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल, पिंपळाच्या झाडाला स्पर्श करेल, त्याच्या सर्व मनोकामना, इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात, आणि म्हणून शनिवारी पिंपळाची विधिवत पूजा देखील करायची आहे। तर मंडळी, हा जो उपाय करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला शनिवारी काय करायचं आहे की संध्याकाळी तुम्हाला अंघोळ वगैरे करायची आहे। कारण बघा, कोणताही उपाय करत असताना आपले अंतर्मन देखील शुद्ध असायला हवे, आणि आपण स्वच्छ असायला हवे, म्हणून आपल्याला या दिवशी संध्याकाळी स्वच्छ अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे। जर मुलं स्वतः हा उपाय करणार असेल तर मुलांनी स्वच्छ अंघोळ करता वेळेस अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत, त्याचप्रमाणे तुम्हाला थोडंसं अत्तर टाकायचं आहे, आणि मग तुम्हाला अंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत। जर मुलाचे आई वडील हा उपाय करत असेल तर त्याने देखील शनिवारी संध्याकाळी अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे। आपल्या देवघरामध्ये देखील आपण एक तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावायची आहे। आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, तर यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या लग्नात जो काही विलंब होत आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी येत आहेत, कुंडलीमध्ये नजर दोष आहे, पितृदोष आहे,
राहू किंवा शनीची जी साडेसाती आहे तर ती दूर होऊन मी हा जो उपाय करत आहे तर तो उपाय माझा यशस्वी होते आणि माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरवते असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपले दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे। जर मुले हा उपाय करत असेल तर मुलांनी देखील आपल्या देवघरासमोर हात जोडून बसायचे आहेत आणि बोलायचं आहे की माझ्या लग्नात जो काही विघ्न येत आहे, लग्नात काही नाही काही प्रॉब्लेम, शनीची साडेसाती आहे, राहूची साडेसाती आहे तर ती दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या आणि मी जो हा उपाय करत आहे तो उपाय माझा यशस्वी होऊ द्या असं तुम्हाला दोन्ही हात जोडून पूर्ण मनापासून श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तर बघा आपल्याला काय करायचं आहे की एक तुम्हाला लोखंडी प्लेट घ्यायची आहे, छोटीशी प्लेट तुम्हाला बाजारातून आणायची आहे। जर समजा तुमच्याकडे लोखंडी प्लेट किंवा छोटीशी लोखंडी प्लेट नसेल तर मग जर तुम्ही स्टीलची प्लेट घेतली तर तिच्यामध्ये तुम्हाला लोखंडी एक खिळा ठेवायचा आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर उडीद डाळ ठेवायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे, कुंकू टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक तुम्हाला दिवा लागणार आहे तर तो दिवा तुम्हाला कणकेचाच बनवायचा आहे। म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे तुम्ही गव्हाचं कणिक वगैरे असेल तर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याचा तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला 4 वाती ठेवायच्या आहेत, म्हणजे चौमुखी दिवा तुम्हाला करायचा आहे। म्हणजे तुम्हाला 2 मोठ्या वाती तयार करायच्या आहेत आणि त्या 4 होतील अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला राईचं तेल टाकायचं आहे। तसेच तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, थोडी साखर टाकायची आहे आणि हे पाणी देखील तुम्हाला बरोबर घ्यायचं आहे। तर बघा हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। पिंपळाचं झाड असं पाहायचं आहे की जिथे त्याची नेहमी पूजा वगैरे करत असत किंवा मंदिराच्या शेजारी पिंपळाचं झाड असेल तर तिथे नेहमी पूजा वगैरे होत असते तर तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तर हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। बघा तुम्हाला साहित्य मी पुन्हा एकदा सांगते, नंतर मग मला कमेंट करून सांगतात की काय काय साहित्य आहे। तर बघा आपल्याला काय लागणार आहे, लोखंडी एक प्लेट लागणार आहे, छोटी प्लेट लागणार आहे। जर तुमच्याकडे लोखंडी प्लेट नसेल तर मग तुम्ही स्टीलची प्लेट घ्यायची आहे, तिच्यामध्ये तुम्हाला लोखंडी खिळा घ्यायचा आहे। जर स्टीलची प्लेट असेल तर तिच्यामध्ये तुम्हाला लोखंडी खिळा टाकायचा आहे आणि लोखंडी प्लेट घेतली तर तिच्यामध्ये तुम्हाला लोखंडी खिळा टाकायचा नाही। तर तुम्हाला जर तुम्ही स्टीलची प्लेट घेतली तर तिच्यामध्ये लोखंडी खिळा टाका, थोडंसं दही टाकायचं आहे, मुठभर उडीद डाळ टाकायचे, कुंकू टाकायचे आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला राईचं तेल टाकायचं आहे, एक माचीस घ्यायची आहे आणि एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे, साखर टाकायची आहे। तर बघा हे सर्व तुम्हाला आता समजलं असेल तर मग आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रथम तुम्हाला लावायचा आहे। एक माचीस देखील तुम्ही बरोबर घेऊन जायची आहे, तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। त्याच्यानंतर आपण ज्या लोखंडी प्लेटमध्ये तुम्ही जी उडीद डाळ घेतली आहे, दही घेतलेलं आहे तर ते सर्व तुम्हाला तिथे ठेवायचं आहे। म्हणजे तुम्हाला पिंपळाच्या मुळाजवळ हे साहित्य ठेवायचं आहे। जर तुम्ही स्टीलच्या प्लेटमध्ये हे साहित्य घेतलेलं असेल तर मग हे सर्व साहित्य तुम्हाला पिंपळाच्या मुळाला अर्पण करायचं आहे आणि ती प्लेट तुम्हाला रिकामी घरी आणायची आहे। तर हे सर्व झाल्यानंतर मग तुम्ही जो एक तांब्या भरून पाणी घेतलेला आहे तर तो पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। परंतु अर्पण करता वेळेस तुम्हाला पिंपळाच्या झाडाला 7 फेऱ्या मारायच्या आहेत आणि ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील बोलायचा आहे आणि मग ते पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे। आई वडील हा उपाय करत असेल तर आई वडिलांनी काय करायचं आहे की आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि पिंपळाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीत जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, ग्रह दोष आहे किंवा शनीची साडेसाती असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरवू दे असं तुम्हाला दोन्ही हात जोडून पूर्ण श्रद्धेने विश्वासाने पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे। तसेच मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी देखील बोलायचं आहे की माझ्या कुंडलीमध्ये जो काही शनीची साडेसाती आहे, राहू केतू कालसर्पदोष आहे, हे सर्व दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या असं मुलांनी देखील पूर्ण श्रद्धेने विश्वासाने प्रार्थना करायची आहे पिंपळाला। आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसायचं आहे आणि हा मंत्र फक्त तुम्हाला 3 वेळाच बोलायचा आहे। मंत्र एकदम साधा आणि सोपा आहे। तर मंत्र असा आहे, ओम शनेश्वराय नमः, ओम शनेश्वराय नमः, ओम शनेश्वराय नमः। हा मंत्र तुम्हाला 3 वेळा बोलायचा आहे कारण हा जो उपाय आपण शनिदेवांच्या बद्दलच केलेला आहे। म्हणजे मुलांच्या कुंडलीत जी काही शनीची साडेसाती वगैरे असेल तर ती दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल। जर मुलं असतील तर मुलांनी बोलायचं आहे, आई वडील असतील तर आई वडिलांनी अशा प्रकारेच हा मंत्र बोलायचा आहे।
आणि मग तुम्हाला घरी यायचं आहे. तर बघा, एकदम साधा सोपा मंत्र आहे. पूर्ण विश्वासाने श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यामुळे बघा काही दिवसांमध्येच मुलांच्या साठी स्थळ यायला सुरुवात होईल. घरात आनंदाच्या वार्ता तुम्हाला नक्कीच समजतील. मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होतील. मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर इतर तुमचे मित्र मैत्रिणी आहेत ज्यांचं लग्न ठरलेलं नाही अशांना देखील शेअर करा, ज्यामुळे त्यांचे लग्न लवकरात लवकर ठरेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.